28 तारखेला शेतकऱ्यांचं कर्जमाफी असो, मेंढपाळांचे प्रश्न असो, मच्छीमारांचे प्रश्न असो, हे संपूर्ण प्रश्न घेऊन बच्चू कडू हे नागपूरला आंदोलन करणार आहेत. आपल्यासोबत बच्चू भाऊ आहेत. हो, काय सांगाल? 28 तारखेला आपण आंदोलन करणार आहे नागपूरला आणि आपल्याला आमंत्रण देण्यात आलं आहे बैठकीसाठी, काय सांगाल? आमंत्रण दिलं आहे, बरोबर आहे. त्या संदर्भात बावनकुळेजीचा फोन पण आला होता. या सगळ्या संदर्भात बैठकीला जायचं नाही जायचं हा सगळा निर्णय उद्या आम्ही वर्धेला 4-5 वाजता सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर घेऊ. पण बैठकही झाल्यावर निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागं होणार नाही. कारण मागं बैठक झाली त्याचं काहीच झालं नाही आणि त्याच्यामुळं निवड बैठकीवर आंदोलन कुठल्याही पद्धतीनं मागे घेतलं जाणार नाही. निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय हे लेखी स्वरूपात घ्यावं लागेल. त्याला खरं तर त्या सगळ्या संदर्भात राजूजी शेट्टी नवलेजी किंवा जानकरजी असेल, विठ्ठलराव पवार असेल, प्रकाशजी पोरे असेल, विजयजी जावंदे असेल, या सगळ्या मिळून ती चर्चा होईल आणि जे सगळे निर्णय शेतकऱ्यासमोर सांगितल्या जाईल आणि शेतकऱ्यासमोर निर्णय सांगितल्यावरच मग कुठंतरी त्याच्यावर हे होईल. पण आंदोलन पक्का आहे. जेथपर्यंत निर्णय होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इंचभरही जागा नागपूरहून सुटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. काही शेतकऱ्यांचे फोन सुद्धा आले आहेत की बच्चू कडूंनी आता हे आंदोलन जे आहे, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, शेतकऱ्यांचा सातबारा पुरा होत नाही, तोपर्यंत बच्चू कडूंनी हे आंदोलन मागे घेऊ नये. नाही, बिलकुल शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसारच आंदोलन होईल. आम्ही एकटे निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय होईल तो शेतकऱ्यांच्या समोर होईल. शेतकऱ्यांना विश्वास घेतल्यावरच निर्णय होईल. तर आपण पाहताल की या ठिकाणी जोपर्यंत संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कुठलाही या ठिकाणी माघार घेणार नाही असे बच्चू कडू म्हणाले. किरण होळे, जनविकास न्यूज, अमरावती, चांदूर बाजार.